नमस्कार. 22 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. आंदलवाडी गावात वीज चोरी करताना 5 जणांना पकडले, दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चारमडी येथे गुरं चारणाऱ्या मुलांच्या भांडणाचा वाद, 35 वर्षीय तरुणाला दोघांची ठार मारण्याची धमकी. दहिगाव येथे दारू पिऊ नको असे सांगितल्याचा राग येऊन मुलाची वडिलांना शिवीगाळ करून धमकी, यावल पोलीस ठाण्यात तक्रार. यावल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांनी आपला खर्च टू वोटर ॲपवर सादर करण्याच्या सूचना. रब्बी हंगामाकरिता हतनूर कालव्यातून आवर्तन सोडावे, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांची मागणी. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुखपदी अतुल पाटील यांची निवड. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे. दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते. यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे. 2000च्या खरेदीवर टी शर्ट फ्री, 4000च्या खरेदीवर शूज फ्री आणि 5000च्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री. तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे. तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून. आंदलवाडी या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली. यात गावातील 5 जण वीज चोरी करताना आढळून आले होते. तेव्हा या 5 जणांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंड आकारून नोटीस देण्यात आली. मात्र त्या सर्वांनी दंड भरला नाही म्हणून आता त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दसनूर तालुका रावेर येथील राज्य विद्युत वितरण कंपनीचे अभियंता मंगेश कुमार यादवसह पथकाने त्यांच्या कक्षात येणाऱ्या आंदलवाडी तालुका रावेर येथे वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये त्यांना आंदलवाडी गावात जितेंद्र सुरेश निकम, सचिन सिद्धार्थ कोचुरे, समाधान तायडे, सुरेश वसंत तायडे व मोहन मुरलीधर तायडे हे 5 जण वीज चोरी करताना मिळून आले होते. तेव्हा या सर्व 5 जणांना त्यांनी चोरी केलेल्या विद्युत युनिटनुसार दंड आकारून नोटीस बजावण्यात आली होती व दंडाची रक्कम भरण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र या 5ही जणांनी वेळेत दंड भरला नाही म्हणून या सर्वांच्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासाकरिता हा गुन्हा यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. चारमडी या गावात लहान मुलं गुरं चराई करण्यासाठी गेले होते, त्यात वाद झाला. तेव्हा या वादातून एका 35 वर्षीय तरुणाला चारमडी येथील दोघांनी शिवीगाळ करून त्यांना जीवेठार मारून टाकण्याची धमकी दिली. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चारमडी येथील दोघांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. चारमडी तालुका यावल येथील माडिया मोहन पावरा वय 35 वर्ष याने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलं गुरं चराई करण्यासाठी जंगलात गेली होती. त्यात लहान लहान मुलांची भांडण झाली. त्या भांडणातून मीडिया पावरा याच्याकडे येऊन वीरू मुन्ना पावरा आणि सायबी वीरू पावरा या दोघांनी मीडिया पावरा याला शिवीगाळ केली आणि जीवेठार मारून टाकण्याची धमकी दिली. तेव्हा मीडिया पावरा याने वीरू पावरा आणि सायबी पावरा या दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा. फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल. दहिगाव या गावात एका 40 वर्षीय इस्माने त्याच्या मुलाला सांगितले की तू अजून खूप लहान आहे, तुझं वय नाही, तू दारू पीत जाऊ नको. तेव्हा या समजवण्याचे रागातून 40 वर्षीय इस्माला त्याच्या मुलानेच शिवीगाळ करून धमकी दिली. तेव्हा या प्रकरणी 40 वर्षीय इस्माने आपल्या मुलाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दहिगाव तालुका यावल येथील रहिवासी
एक 40 वर्षीय इसम आपल्या घरी होते. दरम्यान त्यांचा मुलगा घरी आला तेव्हा तो नेहमी दारू पितो, त्याला दारूचे व्यसन आहे म्हणून 40 वर्षीय इस्माने त्याच्या मुलाला समजवले की आता तुझं वय काहीच नाही, तू दारू पीत जाऊ नको. तेव्हा या समजवण्याच्या रागातून या मुलाने त्याच्या 40 वर्षीय वडिलांना थेट शिवीगाळ करून तुम्हाला बघून घेईल अशी धमकी दिली. तेव्हा वडिलांच्या तक्रारीवरून मुलाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यावल तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीत सहभागी सर्व उमेदवारांनी आपापला निवडणुकीचा खर्च राज्य निवडणूक आयोगाच्या टू वोटर ॲपवर सादर करावा असे आवाहन तथा सूचना तहसीलदारांनी केल्या आहे. निकालानंतर 30 दिवसाच्या आत हा खर्च सादर करणे आवश्यक असून तो तातडीने सर्व उमेदवारांनी आपापल्या मोबाईलमध्ये टू वोटर ॲप डाउनलोड करून त्याद्वारे हा खर्च सादर करावा असे आवाहन केले आहे. यावल तालुक्यात 10 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक आणि 4 ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुका नुकत्याच पार पडल्या. आता या निवडणुकीत उमेदवारी केलेल्या उमेदवाराकडून निवडणुकीतील खर्च सादर करणे आवश्यक आहे. तर यंदा हा खर्च राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन सादर करण्याचे आदेश काढले आहे. यात निवडणूक लढवणाऱ्या तसेच बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना निवडणुकीचे निकाल घोषित केल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत विहित पद्धतीने निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे आवश्यक आहे. सदर खर्च सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांनी टू वोटर ॲप वापर करणे अनिवार्य केले आहे. गुगल आणि ॲपल प्ले स्टोअरवरून टू वोटर ॲप डाउनलोड करून त्याद्वारे खर्चाचा हिशोब सादर करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे. तेव्हा तातडीने उमेदवारांनी आपापला निवडणूक खर्च या ॲपद्वारे सादर करावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. यंदाच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने शेतकरी बांधव सध्या अडचणीत आहे. तेव्हा आता रब्बी हंगामाकरिता शेतकऱ्यांकरिता हतनूर कालव्यातून आवर्तन सोडावे अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी तापी पाटबंधारे विभाग जळगाव कार्यालयात दिले आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी तापी पाटबंधारे विभाग जळगाव यांच्याकडे दिलेल्या पत्रानुसार आपल्या परिसरात शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाकरिता हतनूर कालव्यातून लवकरात लवकर आवर्तन सोडणे गरजेचे आहे. कारण यंदाच्या पावसाळ्यात कमी प्रमाणात पाऊस झाला आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांचे पुरते नुकसान झाले. तेव्हा आता त्यांच्या आशा रब्बी हंगामावर आहे. तेव्हा रब्बी हंगामासाठी हतनूर धरणाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. एकूणच या कालव्यातून जर पाणी सोडले तर जळगाव, यावल, चोपडा, अंमळनेर या तालुक्यांना त्याचा चांगल्यापैकी फायदा होईल आणि शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध होईल. तेव्हा तातडीने शेतकऱ्यांच्या हितार्थ हतनूर धरणाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगावचे मुख्य अभियंता बोरकर यांच्याकडे केली आहे. यावल येथील माजी नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अतुल वसंतराव पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच देण्यात आले आहे. यावल येथील माजी नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तसेच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक अतुल वसंतराव पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र त्यांना नुकतेच देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या आदेशान्वये सदर नियुक्ती करण्यात आली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुका व गावांमध्ये पक्षाचे विचार व ध्येय धोरण पोहोचून जनतेच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीविषयी विश्वास निर्माण करणे, पक्ष वाढवणे यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा अतुल पाटील यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर अतुल वसंतराव पाटील यांच्या नियुक्तीचे माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री अरुणभाई गुजराती, माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष सौभाग्यवती रोहिणीताई खडसे खेवलकर, प्राध्यापक सुनील नेवे, यावल तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले यांनी अभिनंदन केले आहे.